काय रे मुलांनो, पाऊस पडतोय म्हणून तोंड उतरवून बसलात. चला इकडे या. आज तुम्हाला मंदिरात घडलेली एक डोळे उघडणारी गोष्ट सांगते. मंदिरातली? म्हणजे बाप्पानं कोणाला दर्शन दिलं का ग आजी? आणि गोष्टीत काही जादू होणार का? दर्शन तर घडलं, पण ते कसं हेच तर मुख्य आहे. ऐका तर मग. आपल्या शहरातल्या मोठ्या गणपती मंदिरातली ही गोष्ट. वीरेंद्र आणि सुभद्रा नावाचं एक श्रीमंत दाम्पत्य होतं. त्यांच्याकडे खूप पैसा होता, पण मनात शांती नव्हती. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी ठरवलं की आपण आज सर्वात मोठा अभिषेक करायचा आणि बाप्पाला सोन्याचा हार अर्पण करायचा. सुभद्रा, आज आपण एवढं दान करू की भटजी सुद्धा चकित झाले पाहिजेत. आपली श्रीमंती बाप्पालाही दिसली पाहिजे. हो, आणि मग बाप्पा आपली सर्व कामं चुटकीसरशी पूर्ण करेल. ते मंदिरात पोहोचले. तिथे भटजी मंत्र म्हणत होते. वीरेंद्रने खिशातून नोटांचं बंडल काढलं आणि ताटात टाकलं. त्यांना वाटलं पैसे दिले की बाप्पा फक्त त्यांच्यावरच लक्ष देईल. यजमान, बाप्पाला तुमचं सोनं नको, तुमचं मन हवं असतं. रांगेत उभे राहा आणि मग दर्शन घ्या. विनीत, सुमा, मला सांगा, वीरेंद्रनं एवढं सोनं आणि पैसे दिले तरी भटजींनी त्यांना रांगेत का उभं राहायला सांगितलं असेल? देवाला श्रीमंत लोक जास्त आवडत नाहीत का? आजी, देवासमोर तर सगळे सारखेच असतात ना. पण त्यांनी तर सोन्याचा हार आणला होता बाप्पा, तर खुश झाला असता ना. वीरेंद्र आणि सुभद्रा दर्शन घेऊन बाहेर आले. पायरीवर एक म्हातारी आजी भुकेने व्याकुळ होऊन बसली होती. तिने हात पसरले, पण सुभद्रानं तिला झिरकारलं. हटा इथून, आमची महागडी वस्त्र खराब होतील. तेवढ्यात तिथून भटजी बाहेर आले. त्यांनी हे पाहिलं आणि वीरेंद्रच्या हातातील फळांची टोपली घेतली आणि त्या गरीब आजीला दिली. हे काय भटजी? हे तर आम्ही बाप्पासाठी आणलं होतं. यजमान, जोपर्यंत आपण माणसातील देव ओळखत नाही तोपर्यंत दगडातील देव प्रसन्न होत नाही. बाप्पाला सोन्याचा हार नाही, तर तुमच्या मनातील दया आणि माणुसकी हवी आहे. आज तुम्ही दान दिलं, पण त्यात गर्व होता, प्रेम नव्हतं. मुलांनो, त्या दिवशी वीरेंद्र आणि सुभद्राला त्यांचं दर्शन पूर्ण झालं असं वाटलं असेल का? त्यांना बाप्पाचा आशीर्वाद मिळाला असेल का? नाही आजी, त्यांना आता आपली चूक समजली असेल. बरोबर. वीरेंद्र आणि सुभद्राने त्या गरीब आजीची माफी मागितली आणि खऱ्या अर्थाने त्यांचं मन बाप्पाच्या चरणी लीन झालं. मग सांगा, या गोष्टीतून आपण काय मॉरल घेतलं? आजी, देवाला पैशाचा किंवा सोन्याचा गर्व आवडत नाही. गरजूला मदत करणं हीच खरी भक्ती आहे. शब्बास. चला, आता बाप्पाला नमस्कार करा आणि झोपा.